मागच्या काही कालावधीमध्ये अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची आम्ही चर्चा केली. समोर आली त्यांच्या काही मागण्या आहेत, त्याचं निवेदन आम्ही घेऊन आलेलो आहे. आज MPSCचे सगळेच अध्यक्ष असतील, पूर्ण सेक्रेटरी, पूर्ण बॉडीला आम्ही भेटणार आहे. काही कोचिंग क्लासेसमधले काही शिक्षक विद्यार्थी सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आता आम्ही मांडण्यासाठी येतो तिथं सांगतो. खरं तर प्रमुख मागणी काय असणार आहे? ऑनलाईन ऑफलाईन एक्झामबद्दल बराच डिबेट खरं तर आज विद्यार्थ्यांमध्ये होताना दिसतो. कारण ऑनलाईनचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला लागणारे सिक्युअर सर्व्हर्स आणि नॉर्मलायझेशन असे काही विषय आहेत. तर त्या बाबतीत आज सकारात्मक चर्चा होईल अशी मला आशा आहे. या अगोदर महाविकास आघाडीचे नाही, रोहित पवारजी खरं तर मला असं म्हणणं आहे की एक असंभ्रमता निर्माण करण्यासाठी कुठं तर विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रयत्न चालू आहे. आम्ही इथं प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे आणि म्हणजे शांततेत विषय समजून घेऊन कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पारदर्शकतेने आणि सुरक्षितपणे पार पडतील यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यांचा प्रयत्न कुठं उलटा दिसतोय. जे काही देशभरामध्ये चालू आहे त्यावरती अजून असंभ्रमता निर्माण करणं आणि त्याचबरोबर आज आता सर्व गोष्टी व्यवस्थित चालत असताना सुद्धा कुठं ना कुठं तर काय तर पेपर लीकचे खोटे आरोप लावण्याचं काम त्यांच्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. संभ्रमता काय निर्माण केली सर? संभ्रमता काय निर्माण केली? असंभ्रमता जी निर्माण केली त्यामध्ये आता पेपर फुटी जो MPSCच्या माध्यमातून MD बद्दल त्यांनी बोलले त्याचं स्पष्टीकरण अध्यक्ष साहेबांनी काय दिलं की अशा कुठल्या प्रकरणाची गोष्टी झालेलीच नाहीये. ते स्वतः इथे येऊन चर्चा केली, काही मुद्दे बोलले आणि परत जाऊन मीडियासमोर काही वेगळ्याच गोष्टी बोलल्या असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. पण तुम्ही लेट आलात, फार लेट. तुम्हाला वाटत तुम्ही फार लेट आलात? लेटचा विषयच नाही आहे. इथं आम्ही गेले कित्येक दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास करून विद्यार्थ्यांशी भेटत आहे आणि आज मुळात MPSCचा जो विषय आहे त्याला आता तसं बघायला गेलं तर 2027 पर्यंत स्टे दिलेलंच आहे. 2027च्या दृष्टीने काय काय गोष्टी आता विद्यार्थ्यांच्या मागणी आहेत ते आम्ही आता जाऊन मांडणार आहे. कुठल्या प्रकारच्या मागण्या आपण मागणार तिकडे? मी सांगितलं ना आता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या गोष्टी आहेत. काही विद्यार्थ्यांची ऑनलाईन मागणी आहे, काही विद्यार्थ्यांची ऑफलाईन मागणी आहे. तर त्यासाठी लागणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना एकत्र परीक्षा देता यावी असा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. सिक्युअर सर्व्हर्स उभा करणं गरजेचं आहे. नॉर्मलायझेशनच्या काही अडीअडचणी आहेत. मी आता जोपर्यंत जाऊन अध्यक्षांशी चर्चा करत नाही तोपर्यंत त्या खोलात जाऊन त्यांच्या कुठल्या पद्धतीची प्रणाली किंवा आता मार्गाने ते काम करत आहेत हे समजून घेण्यासाठी आज आलेलो आहे. आणि आमच्या मागण्या ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांशी आम्ही ज्यांची चर्चा केली ते त्यांच्यासमोर मांडण्याचं आम्ही आता काम करणार आहे. च्या नेतृत्वामध्ये आज विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या समजून घेऊन देशामधल्या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स होत आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये युवा पिढीला आणि युवा पिढीचे प्रश्न विकास करण्यासाठी आज आमचे मुख्यमंत्री साहेब सुद्धा कार्यरत आहेत. आणि मी मुळात आज मागच्या काही दिवसांमध्ये MPSCच्या अनेक विद्यार्थ्यांशी जेव्हा भेटलो, आपल्याला माहिती आहे काहीच आठवड्यापूर्वी ही घोषणा झाली होती की ते एक्झामिनेशन ऑनलाईन केले जातील आणि एक संभ्रमता मुलांमध्ये एक निर्माण झाली होती की जर ऑनलाईन अचानक अशा होणार असतील तर ते कशा पद्धतीने होतील, नॉर्मलायझेशनचं काय, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, सिक्युअर सर्व्हर्स आहेत का, हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही आज MPSCच्या अध्यक्षांची भेट घेतली. मी खरं तर सरांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि सकारात्मकपणे आम्हाला सर्व गोष्टी समजवल्या आणि त्यांची तयारी काय काय आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे काही टीचर्स, काही विद्यार्थीसुद्धा या मीटिंगमध्ये उपस्थित होते. त्यांनासुद्धा मी तिथं त्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांनी संधी दिली. आणि मुळात ह्या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि विशेषतः MPSCमध्ये काही ऑनलाईन एक्झामिनेशनच्या बाबतीत तर चर्चा झालीच, परंतु आता पेंडन्सीसुद्धा होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या 31 ऑगस्टच्या आत संपूर्ण पेंडन्सी संपवण्याचं त्यांचं खरं तर धोरण आहे. काही भरतीविषयी गोष्टी होत्या त्यासुद्धा त्यांनी सांगितल्या. कॅलेंडर लवकरात लवकर जाहीर होणं आवश्यक आहे अशी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु त्यांनी आम्हाला समजवलं की काही एक्झामिनेशन्सला क्लॅश होता कामा नाही म्हणून त्यांना डेट्स योग्य पद्धतीने शोधावं लागतात. त्या गोष्टी चर्चा झाली. आणि मुळात सर्वात महत्त्वाचं वाक्य जे MPSCकडनं आम्हाला आज ऐकायला मिळालं की विद्यार्थ्यांचं कुठंही आम्ही नुकसान होऊन देणार नाही आणि खूप मोठं मला वाटतं समर्थन त्या गोष्टीचं आम्ही सर्वजण करतो.
त्यांनी प्रत्येक गोष्टीचं ज्या पद्धतीने उत्तर दिलं, मला वाटते माझ्यावर उपस्थित असणारे स्टुडंट्स, सर्व टीचर्स सुद्धा अतिशय आनंदात आहेत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात 2027 आता नेक्स्ट डेट आहे, परंतु त्यांनी आम्हाला असा सुद्धा विश्वास व्यक्त करून दिला आहे की जर त्या टाईमपर्यंत आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकलो तर आपण व्यवस्थित पद्धतीने त्या एक्झामिनेशन घेऊन अजून जर त्याला वेळ लागणार असेल तरी सुद्धा आमची त्याची तयारी आहे. त्यामुळे हा खूप एक मोठा निर्णय त्यांच्या माध्यमातून होता आहे, त्या गोष्टीचा मला आनंद आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असं समजायला काही हरकत नाही. हो, अगदी मी म्हणलो ना की सकारात्मकच चर्चा झाली, कारण मूळ विषय काय आहे की विद्यार्थ्यांना आज ज्या गोष्टीचं कन्फ्युजन आहे की ऑनलाईन होणार तर पारदर्शकता त्याची कशी असेल, त्याचे सर्व्हर सिक्युअर आहेत का, नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशनचा हा खूप मोठा विषय झाला आहे खरं तर स्टुडंट्समध्ये. तर त्यांनी आम्हाला समजून की त्याला संपूर्ण एक कोडिंगचं फाउंडेशन आहे, त्याला एक फॉर्म्युलाज आहे. त्या फॉर्म्युलाजच्या माध्यमातून हे संपूर्ण एक्झामिनेशन्स किंवा त्या आन्सर शीट्सची खरं तर चेकिंग होत असते. तर मी त्यांना ही पण विनंती केली की हे कन्फ्युजन मिटवण्यासाठी MPSCने सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या पब्लिशाईज करावं की तुमच्या प्रणाली काय काय आहेत आणि तुम्ही ते कशा पद्धतीने राबवणार. ते एकदा झालं की मग स्टुडंट्सचा पण कुठंतरी एक विश्वास त्या सिस्टीममध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे ते तुम्ही पब्लिश करा अशा मी विनंती केली आणि त्यांनी ते मान्य सुद्धा केलं. हिंदी हिंदी हिंदी